नमः पार्वती पतये हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव। जय श्रीराम, जय शिवराय. नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील शहागाव या ठिकाणी. मित्रांनो, या ठिकाणी दिनांक 1 एप्रिल रोजी भव्यदिव्य असं एक आदत एक बैल मैदान संपन्न होते शिंदे वस्ती या ठिकाणी. शंभू महादेवाच्या यात्रेनिमित्त या मैदानाचं आयोजन नियोजन करण्यात आलं असून भव्यदिव्य असं हे बैलगाडा शर्यतीचं मैदान संपन्न होणार आहे. या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे, या मैदानाची बक्षिसाची रचना कशी असणार आहे, हे मैदान कशा पद्धतीनं पार पडणार आहे, हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून आयोजकांकडनं जाणून घेणार आहोत. चला तर मग. दादा नमस्ते, आपलं नाव सांगा, परिचय द्या. मी स्वतः आयोजक अमोल अण्णा पाटील. बरं, गाव कुठलं आपलं दादा? माझं गाव शहा. बरं दादा, काय सांगाल, मैदान किती तारखेला आयोजित केले आणि कशानिमित्त हे मैदान संपन्न होणार आहे? आपलं मैदान शंभू महादेव शहा यात्रेनिमित्त 1 एप्रिलला आयोजित केलेलं आहे. बरं, हे मैदान कुठं संपन्न होतं आणि ठिकाण कुठलं आहे? हे मैदान इंदापूर बायपासला होतंय. ह्या परिसराला, ह्या ठिकाणाला काय म्हणतात? शिंदे वस्ती. इंदापूर बायपास शेजारी शिंदे वस्ती. बरं, पहिल्यांदाच तुमच्या गावामध्ये, शहा गावामध्ये बैलगाडा शर्यतीचा थरार रंगतोय का? पहिल्यांदाच. बरं, आणि फाटी सुद्धा पहिल्यांदाच करण्यात आली? फाटी पहिल्यांदाच करण्यात आलेली आहे. बरं, मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली दादा? अंतिम टप्प्यात आलेली आहे. उद्या आपल्याला परवानगी भेटेल. बरं, मैदानाची परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांकडनं या मैदानाची पाहणी करण्यात आली का? हो, पाहणी करण्यात आलेली आहे. बरं, मग त्याचबरोबर दादा, ह्या मैदानाचं स्वरूप कसं आहे? आदत आहे का, ओपन आहे का, दुसरा आहे? एक आदत एक बैल मैदान आहे. मित्रांनो, एक आदत एक बैल मैदान दिनांक 1 एप्रिल रोजी शहा गावामध्ये संपन्न होते. दादा, मैदानाच्या बक्षिसाचं स्वरूप प्रथम ते शेवटपर्यंत सर्व सांगा. पहिलं बक्षीस 1,11,000 व मानाची गदा, दुसरं 75,000, तिसरं 51,000, 41, 31, 21 आणि 11. बरं, आणि त्याचबरोबर ह्या 1 ते 7 अनुक्रमे बक्षिसांना ढाल आहे का, ट्रॉफी, कसं काय नियोजन? ढाल आहे. बरं, त्यानंतर क्वार्टर फायनल होणार आहे का? क्वार्टर फायनलला प्रत्येकी 3,500 व मेगा फायनलला 1,500. बरं, क्वार्टर फायनलला काय ढाल सन्मान चिन्ह? क्वार्टर फायनलला भेटेल, मेगाला नाही. मेगाला किती रुपयाची बक्षीस रचना आहे? 1,500. हं? 1,500. 1,500. आणि प्रवेश फी किती आहे? 1100 रुपये. बघा मित्रांनो, सर्वसामान्य बैलगाडी मालकांचा विचार करून बैलगाडी या आयोजकांनी मैदान घेतलेले. जवळपास किती बैलगाडी मालक या मैदानामध्ये गुलालाची मालकरी होणार आहेत? 40 बैलगाडी मालक गुलालासाठी पात्र ठरू शकतात. बरं मित्रांनो, अतिशय सुंदर अशी फाटी तयार करण्यात आलेली आहे. तर दादा, या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानात सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल? बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर नोंद करून कमिटीला सहकार्य करावं. त्याचबरोबर हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन, अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना इंदापूर तालुका यांनी घालून दिलेल्या नियमाटीनुसार संपन्न होईल? 100% नियमानुसार संपन्न होईल. बरं, आणि मैदानाचे लॉट कधी काढले जातील दादा? 31 तारखेला संध्याकाळी काढण्यात येतील. बरं, चालतंय. धन्यवाद दादा. दादा नमस्ते. नमस्ते. आपलं नाव दादा? दीपक गणपत सातपुते, इंदापूर. दादा, काय सांगाल, तुम्ही पण इंदापूर तालुक्यातले प्रसिद्ध बैलगाडी मालक, अनुभवी आहात. त्याचबरोबर हे मैदान किती दिवसापासून तयार करण्याचं काम सुरू आहे दादा? त्या मैदानाला 15 दिवस झालं. आमची टीम सर्व सहकारी करते तयार करायचं. बरं, रान कसं शोधलं, कसं काय? रान आमचे एक इंदापूरमध्ये जोडीदार आहे, त्यांनी दिलेलं आहे. बरं, आता आपण वळू मैदानाकडं. मैदानाचं रान कसं आहे, माती कशी? कटनाचं रान आहे. बरं, रान चांगलं पळायसाठी आदत वासरांना. बरं, फेरे वगैरे काढले का ट्रायल म्हणून? इथं आता आली गाडी फेऱ्यालाच. फेऱ्याला आली गाडी मित्रांनो. बघा, त्याचबरोबर दादा, आता आपण वळू या मैदानाकडं. या मैदानामध्ये एकूण किती फाट्या आहेत? 11 फाट्या आहेत एकूण. फाटीच्या आतमधलं अंतर किती ठेवण्यात आलंय? 14 फूट ठेवलेला आहे. त्याचबरोबर तुम्ही आदतचं मैदान घेताय, त्याच्यामुळे पल्ला किती ठेवण्यात आलाय? 700 फूट पल्ला ठेवलेला आहे. परफेक्ट टेपने मोजलाय? हो, परफेक्ट. ह्या फाटीवरती पहिल्यांदा मैदान होते, त्यामुळे सगळं योग्य नियोजन करण्यात आलंय. जे काही नियम असतील त्या नियमानुसारच हे मैदान पार पडणार आहे. बरं, खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टी आहे का? हो, पट्टी आहे. तिथं झेंडा पंच म्हणून कोण काम पाडणार आहे? सलीम मुलांनी. बरं, त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी एका वेळेस किती गट थांबू हे शकतात? 10 गट थांबू शकतात. त्याचबरोबर निकाल रेषेसमोर बैलांना थांबण्यासाठी किती फूट जागा आहे? 1000 फूट जागा आहे पुढे. बरं, हे आता हा इंदापूर तालुक्यामध्ये बागायती भागाला, हो. त्यामुळे आजूबाजूच्या शेतकऱ्यांची काय अडचण आहे का? काही सुद्धा अडचण नाही. त्या एकाच मालका जवळ 35 एकर क्षेत्र आहे. बरं, ज्यांनी आपल्याला परवानगी दिली परवानगी ते. दिली त्यांनी. बरं, त्याचबरोबर दादा,
निकाल रेषेवरती किती कॅमेरे आहेत? 2 कॅमेरे आहेत. मैदानाचं समालोचन कोण कोण करणार आहे? प्रताप तात्या आणि आपले ही विकास सर जगदाळे. जगदाळे. या मैदानामध्ये निकाली पंच म्हणून कोण भूमिका बजावणार आहे? आमच्या इंदापूर तालुक्याचे ज्येष्ठ बैलगाडी मालक आहेत सगळे. बरं, आणि अतिटेतीचा निकाल झाला तर तर अखिल भारतीय बैलगाडी संघटना बरं. महाराष्ट्राचे. त्याचबरोबर दादा, या मैदानाला ज्या दिवशी मैदान संपन्न आहे त्या दिवशी एकूण किती टक्के बॅरिकेड असणार आहे? 80% बॅरिकेड आहेत. बरं. त्याचबरोबर या ठिकाणी ज्या दिवशी मैदान संपन्न आहे त्या दिवशी संपूर्ण दिवसभर पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत हो, पशुवैद्य अधिकारी आहेत. का? ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली? हो, आहे. त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याची टँकरची व्यवस्था हो, आहे. करण्यात आली का? त्याचबरोबर दादा, या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक विहीर, ओढा, नाला, दरी असं काय का? काय सुद्धा नाही. तरी आम्हाला काय अडचण वाटलीच, हा. जरी लांब असलं तरी आम्ही तिथं सोय करणार आहे. बरं, ज्या ठिकाणी ट्रॉलीची आवश्यकता आहे त्या ठिकाणी ट्रॉली, ज्या लावून. ठिकाणी मातीची आवश्यकता आहे त्या ठिकाणी माती, हो. योग्य तो बंदोबस्त केला जाईल सगळा. हो, सगळं जेणेकरून बैलगाडी मालकाला त्रास होणार नाही. बरं. त्याचबरोबर या मैदानामध्ये नंदींना कोणतीही दुखापत होणार नाही, अपघात घडणार नाही, याची सगळी योग्य ती खबरदारी घेतली जाईल का? हो, सगळी खबरदारी घ्या. बरं. या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानात सहभागी होण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल? सर्व गाड्या मालकांना एकच विनंती आहे, हं. लवकरात लवकर गाडी नोंद करून आयोजकांना सहकार्य करावे. चालते. धन्यवाद दादा. धन्यवाद. आपल्या समयेत इंदापूर तालुक्यातील प्रसिद्ध बैलगाडी मालक हेमंत आबा पाटील आहेत. ते सुद्धा या मैदानाची पाहणी करण्यासाठी आले होते आणि त्यांचं विशेष अभिनंदन. परवा दिवशी दिनांक 24 तारखेला विजोरीच्या फाटीवरती त्यांच्या नंदीने सुद्धा 1 नंबर केला. मात्र मैदानांची संख्या जास्त आहे, त्यामुळे आम्हाला प्रत्येक मैदानात उपस्थित राहणं अशक्य आहे, त्यामुळे त्यांचं इथंच अभिनंदन करतो. आणि आता आपण वळूयात मैदानाच्या मुलाखतीकडे. आबा, तुम्ही मैदानाची पाहणी केली, कशा पद्धतीने आयोजकांनी तयारी केली? शंभू महादेवाच्या यात्रेनिमित्त हे मैदान आयोजित केलेलं आहे. सोनू पाटील व शुभम गांगावणे ह्या दोघांनी मिळून ह्या मैदानाचं नियोजन केलेलं आहे. एकंदरीत फाटी बघितल्यानंतर नवीन फाटी कशा पद्धतीने फाटी केली? माझ्या आताच्या पाहण्यानुसार तर सगळ्यात 1 नंबरची फाटी ही आहे. फाटी सोडून 1-1 किलोमीटर पतोर बैलांना, आपल्या नंदीला कुठलाही धोका होणार नाही अशी कुठलीही गोष्ट नाही. आणि दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे कटनाचं मैदान आहे. अंतर 700 फूट असल्यामुळं आदत वासरांना उन्हाळ्याच्या दिवसाचं पाळण्याचं अंतर कमी आहे. त्यामुळं आदत वासरांनी जास्तीत जास्त संख्येने हजर राहावे हे मी सर्व बैलगाडी चालक मालकांना आग्रहाची विनंती करतो. निवारा वगैरे कशा पद्धतीने करण्यात येईल? जागा कशी निवारायला? निवाऱ्याला 1 नंबर जागा आहे. सगळी झाडं इकडे आहेत लांब लांब अंतरावरनी. काय आता आपण या मैदानाच्या नियम अटींच्या विषयी थोडीशी चर्चा करू. हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना, महाराष्ट्र राज्य आणि इंदापूर तालुका यांनी घालून दिलेल्या नियम अटीनुसार पार पडेल का? हो. या मैदानातला पहिला नियम, बैलाच्या कुठल्या अवयवावरती निकाल दिला जाईल? रेषेला जो अवयव बैलाचा सुरुवातीला असेल त्या अवयवानुसार निकाल दिला जाईल. बरं. गटाला अथवा सेमीफायनलला विजेत्या गाडीवरील चालकाने बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला, ही बाब तुमच्या निदर्शनास आली अथवा कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर ती गाडी बाद केली जाईल का? 100% बाद केली जाईल. चालकावरती काय कारवाई केली जाईल? जे अखिल भारतीय संघटना त्याला दंड लागेल ते आपण मान्य बरं. आणि त्याचबरोबर बॅन केला जाईल दिवसभर त्याला? 100%. बरं. त्याचबरोबर गटाला समान गाड्या उतरल्या तर कशा पद्धतीचा निर्णय असेल? गटाला जर समान गाड्या उतरल्या तर त्याला अखिल भारतीय संघटनेनुसार सामना दिला जाईल. शिमीला जर सामना झाला तर 5 मिनिटाचा वेळ दिला पाहिजे. त्या संगनमताने त्या दोन्ही गाडी मालकांनी दोघात मिळून 2 बैल पळवली जातील. बरं. आणि संगनमत नाही झालं तर चिठीवर. बरं. त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टी, तिथं कशी पद्धतीची नियमावली असेल? त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टी, तिथं कशा पद्धतीची नियम? संघटनेच्या नियमानुसारच केलं जाईल. बरं. त्याचबरोबर हे आदतचं मैदान आहे, त्यामुळे लॉबी टचचा निर्णय कसा असणार आहे? जी संघटना निर्णय घेईल ती फायनल केला जाईल. मित्रांनो, ज्या पद्धतीने अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा लॉबी टचचा निर्णय आहे, याच्यामध्ये लॉबी टचला निकाल आहे. मात्र लॉबीच्या बाहेर बैलाचा एक पाय अथवा छकडीचं एक चाक गेलं तर ती गाडी बाद केली जाईल. आबा, पण तुम्हाला ही फाटी बघितल्यानंतर लॉबीचा काय विषय वाटतोय? होणारच नाही त्या गाड्या लॉबी टच. बरं. का बरं? का तर फाटी जितकी अंतर भरपूर आहे आणि कटण्याचं रान आहे, त्यामुळं सुटसुटीत सगळा विषय आहे. मित्रांनो, तुम्ही आता या मुलाखतीच्या माध्यमातून बघू शकता, नवीन पद्धतीची फाटी केली, एक ती अतिशय आईस पैस आगळ पगळ फाटी केली बघा त्यांनी. आणि कटनाचं रान आहे, 700 फुटाचा पल्ला आहे. त्याचबरोबर डबल बैल पळाला या संदर्भामध्ये जर कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर ती गाडी बाद केली जाईल का? 100% बाद केली जाईल. डबल बैलाचं ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती कालावधी असेल? सीमितच्या ह्याच्यात जर आत कळवलं आपल्याला आणि तसं त्यांनी जर त्याचे साक्ष पुरावा दिला, व्हिडिओ दाखवला आपल्याला, तर ती गाडी बाद केली जाईल. बरं. त्या फायनलच्या गाडीवरील चालकाने बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला तर
ती गाडी निकालास पात्र राहील का? तिला रोख रकमेचं बक्षीस मिळेल का? नाही मिळणार. नाही मिळणार. बरं, हा, त्याचबरोबर मैदान सकाळी किती वाजता सुरू होईल 9ला चालू होईल सकाळी. आणि फायनल किती वाजता? 5:30 वाजता फायनल होईल. या मैदानामध्ये थेट आयोजकाची अथवा गावगाडी फायनलला पळवली जाईल का? नाही. ज्या पद्धतीने त्यांनी बॅनरवरती बक्षिसाची रचना जाहीर केली तर ती सगळी बक्षिसाची रक्कम विजेत्या बैलगाडी मालकांना मिळणार का? 100% मिळणार. बरं, या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानात सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल? शंभू महादेवाच्या यात्रेनिमित्त हे मैदान आहे. महादेवाच्या नंदीचे यथोचित असा सन्मान करण्याचे हे ठिकाण मिळालेलं आहे. 1/4 ह्याची तारीख आहे. सर्व बैलगाडा मालक चालकांना कळकळीची आग्रहाची विनंती आहे की ह्यांनी सगळ्यांनी सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा. आपण आज तारीख 27 आहे. आजपासूनच नोंद चालू केलेली आहे. 31 तारखेला संध्याकाळी आपण लॉट्स पाडणार आहे. त्यामुळे सर्वात जास्तीत जास्त जेवढ्यांनी नोंद करायची तेवढ्यांनी करून घ्यावी. चालतंय, धन्यवाद आबा. या मैदानाला काठी गावातील प्रसिद्ध बैलगाडी मालक रवींद्र भाऊ मासाळ यांनी भेट दिलेली आहे. दादा, तुम्ही एवढ्या लांब आलाय काठीवरनं हे मैदान पाहिला, तर काय सांगाल कशा पद्धतीने आयोजकांनी तयारी केली? आयोजकांनी फाटीचं नियोजन इतकं असं कटनाची फाटी आहे की इथं प्रत्येक म्हणजे इंदापूर तालुक्यातलं असं मैदान होणार. वेहाळीच्या फाटीवर जशी उदयास नवीन बैलगाडीची बैल आदतमध्ये येतात ना जुन्या फाटीवर, तशीच ह्या इंदापूरमध्ये आपल्या इंदापूर मार्केटच्या पाठीमागं शिंदे वस्तीवरती एकदम कटनाची फाटी एकदम व्यवस्थित आहे. आणि इथं नवीन उदयास भरपूर मला वाटतं पहिल्यापासूनचा इतिहास आहे. इंदापूरमध्ये चांगली आदत उदयास येणार. मैदान एकंदरीत कशा पद्धतीने पार पडेल? मैदान अखिल भारतीय संघटनेच्या नियमानुसारच पार पडेल. बरं, काय आव्हान करताल महाराष्ट्रातल्या बैलगाडी मालकांना? फाटी कटनाची आहे. बैलगाडी मालकांनी प्रत्येकाने आपापल्या बैलगाडीची म्हणजे आयोजकाला गाडी नोंद करून घ्यावी चालते आणि उपस्थित दाखवणे. चालते, धन्यवाद दादा. नमस्ते. नमस्ते. नाव काय आपलं? अण्णा शिंगाडे. बरं, पायाला काय झालं हिचा? ॲक्सिडेंट झालेला आहे. बरं, पण नाद काय सुटत नाही? नाद नाही सुटत. मग एवढं लांब आलाय फाटी बघायला? हा बघावं म्हणलं का नाही, केली का पोरांनी म्हणल्या फाटी. बरं, गाव कुठलं? हिंगणगाव. हिंगणगाव. शहापासनं किती लांब आहे? एक 4 किलोमीटर आहे. बरं, पण नाद लयच खतरनाक का हो? हा, नाद लय खतरनाक. कशी काय फाटी केली का व्यवस्थित? फाटी 1 नंबर केली. बघा मित्रांनो, बैलगाडी मालकाचा नाद किती अंगात भिनलेला आहे. वॉकर घेऊन वॉकरवरती चालत इथं फाटी बघायला आल्यात. मग किती बैल पळायची ती? पहिले आपली 2 पळणार आहे ती. 2 पळणार. कशी फाटी काय वाटते? फाटी 1 नंबर आहे. 700 फूट पल्ला आहे. बरं बरं. थांबाय तुम्ही पुढं. आता ती गाडी घेऊन आलाय का फेरायला? तुमची फेऱ्याला आपली जाणलेत वासरं घरचे. बरं बरं, काय आव्हान करताल बैलगाडी मालकांना? बैलगाडी मालकांना एकच आवाहन करीन, वेळेत नोंद करून आयोजकांना सहकार्य करावं. चालतंय, धन्यवाद दादा. धन्यवाद.